ठिकाणी आपण बारामती तालुक्यातील कराटे या ठिकाणी आहे. तर कराटे येथील लोणकर या कुटुंबावर त्यांच्या मुलावर हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ला झालेल्या अटक झालेली नाही. तर त्यांच्या कुटुंबाशी आपण जाणून घेऊया की त्यांच्यावर कलम कुठले दाखल केलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे. आपलं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं आहे बा, त्यांच्यावर 307 कलम लागायला पाहिजे होतं, ते 307 कलम लागलं नाही. आणि दुसरा विषय असा, ते पोरं काय म्हणतात की आम्ही बाहेरनं पैसा घेऊन ज्ञान आणून तुमचा कार्यक्रम करेन, आम्हाला भीती निर्माण केली त्यांनी काय. आणि ही किरकोळ गोष्ट आहे म्हणतात आमच्यासाठी म्हणतात की आम्ही 307 सारखी कलम जिरवू शकतो, ते तुमची ही तर काय किरकोळ गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणतात. त्या मारहाणीमध्ये काही 307 वाली कलमवाली मुलं आहेत का? त्याच्यात कलमामध्ये एखादा मुलगा हा मर्डरवाला आहे, आम्हाला असं बाहेरनं समजले. आमचा बी तपास चालू आहे, पण आमच्या मुलाला त्यांनी महिंदाळू मारलेलं आहे आणि ते म्हणतात ही किरकोळ गोष्ट आहे, त्यांनी पुण्याहून पोरं आणून तुम्हाला कार्यक्रम करू शकतो तुमचा, आम्ही तुम्हाला आमच्यासाठी किरकोळ गोष्टी आहेत असे ते म्हणतात. आणि मर्डर करून डायरेक्ट सांगतात, आम्हाला भीती निर्माण झाली, ह्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत त्यांचे मुलाचे वडील आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काय परिस्थिती आहे आता सध्या मुलाची. काय आता सध्या ते वरचं 4 दात पडलेले इथं, पुढं टाकं बिकं पडेल 15च्या आसपास तुटलेले, असं बोट तुटलेले इथं. आता खाता पिता येते का त्याला? नाही त्याला ज्यूस पाणी सारखे नारळाच्या पाण्याच मुलगा आहे, त्याला काहीच खाता येत नाही. आपलं काय म्हणणं असणार आहे इथून पुढं, तुमचं काय म्हणणं आहे आता, कुठलं काय दाखल करण्याची इच्छा आहे तुमची? आमच्या पोराला जसं मारले ना तशी त्याला पण मारायला शिक्षा पाहिजेच. तुमच्या मागण्या काय असणार आहेत आता? आम्हाला न्याय भेटला पाहिजे असं आम्हाला आमचं न्याय म्हणणं आहे. भेटला पाहिजे. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आमच्या मुलाचे त्रास झालाय ते आम्ही आमचे न्याय होते आम्हाला की बाबा त्यांच्या हेच नाही. आम्हाला आता 6 दिवस झाले ते पोरांनी एवढं झाले तरी त्यांना अटक करू शकले नाही. तर आम्ही प्रश्न झाला, तुमच्या मागण्या काय असणार आहेत? त्या ठिकाणी तुमची पुढची भूमिका काय असणार? आमच्यासारखं जर कलम नाही लागला, 307 कलम जर नाही लागला तर आम्ही पुण्याला जाऊन SP ऑफिसला जाऊन आत्मकथन डायरेक्ट करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपल्याला जर नाही न्याय मिळाला तर पुढची भूमिका आपली काय असणार आहे? आमच्या मुलाला जर न्याय नाही मिळाला तर SP ऑफिसला जाऊन आम्ही आत्मदहन करू.